नमस्कार. माता हिंगलाज टीव्ही न्यूज बातमीपत्रात आपले स्वागत. सुरुवातीला जाणून घेऊया आजच्या ठळक घडामोडी. साक्री तालुक्यातील इंदवे येथील स्वस्त धान्य दुकानाची पुरवठा अधिकाऱ्यांच्या आदेशावरून चौकशी. धुळ्यातील लोकमान्य हॉस्पिटल येथे आचार्य चाणक्य कौशल्य विकास केंद्राचे प्रधानमंत्री यांच्या हस्ते ऑनलाईन उद्घाटन. काँग्रेसचे नेते केदार यांच्या विरोधात धुळ्यात शिवसेना शिंदे गटाचे आंदोलन. धुळ्यात निघालेल्या ईद ए मिलाद निमित्त जुलूसचे विविध राजकीय पक्षांकडून स्वागत. विरार शहरात गणेश उत्सवाच्या पार्श्वभूमीवर घेण्यात आलेल्या पर्यावरण स्नेही स्पर्धेतील विजेत्यांना पारितोषिक वितरित. धुळ्यात जैन सोशल ग्रुप प्लॅटिनम तर्फे मान्सून शॉपिंग फेस्टिवलचे आयोजन. धुळ्यातील अंधशाळेत राष्ट्रीय दृष्टिहीन संघ महाराष्ट्र राज्याची निवडणूक प्रचार सभा संपन्न. पाहूया बातमीपत्र विस्ताराने. साक्री तालुक्यातील इंदवे येथील स्वस्त धान्य दुकानाची जिल्हा पुरवठा अधिकारी यांच्या आदेशावरून येथे दाखल झालेल्या पथकाकडून चौकशी करण्यात आली. पुरवठा निरीक्षण अधिकारी विशाल कांगणे यांच्या पथकाने प्रत्यक्ष गावात जाऊन ग्रामस्थांचे जबाब नोंदवलेत. येथील स्वस्त धान्य दुकानात गावातील लाभार्थ्यांना परवानाधारकांकडून योग्य वागणूक मिळत नाही, तसेच गैरव्यवहार झाल्याची तक्रार दिनांक 12 एप्रिल रोजी झाली होती. या तक्रारीवरून तात्कालीन नायब तहसीलदारांनी चौकशी करून अहवाल जिल्हा पुरवठा अधिकाऱ्यांकडे पाठवला होता. त्यानंतर हे प्रकरण जिल्हा पुरवठा अधिकारी महेश शेलार यांनी गावात जाऊन कार्डधारकांचे जबाब नोंदविण्याचे निर्देश दिले होते. त्या निर्देशांची अंमलबजावणी करण्यासाठी तहसीलदार साहेबराव सोनवणे यांनी गावात चौकशी करण्यासाठी पथक पाठविले. हे पथक काल दिनांक 19 रोजी गावात दाखल झाले. पथकात साक्री तालुका पुरवठा निरीक्षक आर ए साळुंखे, दुसाणे मंडळ अधिकारी मनीषा ठाकरे, इंदवे तलाठी पी आर पाटील, बळसाणे तलाठी प्रशांत माळी, ऐचाळे तलाठी जितेंद्र बागुल, हट्टी खुर्द तलाठी एम व्ही सूर्यवंशी, हट्टी खुर्द 2 तलाठी वैभव देसले, घाणेगाव तलाठी पूजा चव्हाण, ऐचाळे तलाठी 2 शशिकांत अहिरे आदी पथकातील सदस्यांनी चौकशी केली. यावेळी तंटामुक्तीचे अध्यक्ष पंडित आकलाडे, माजी सरपंच जितेंद्र सोनवणे, संजय भदाणे, लक्ष्मीकांत देवरे, सुरेश मालचे, अविनाश देवरे यांच्यासह ग्रामस्थ उपस्थित होते. या चौकशीत कार्डधारकांचे जबाब नोंदविण्यात आले. दुकानातून आपल्याला धान्य मिळतं किंवा कसे या चौकशीसाठी आपण आलेलो आहे. प्रत्येकाने आपापला जबाब द्यायचा आहे. आपल्याकडलं असलेलं रेशन कार्ड दाखवायचं आहे आणि आपल्याला किती धान्य मिळतं याचा आपल्याकडे जबाब नोंदवायचा आहे सरकारने. आता आम्ही 3 टेबल लावले, प्रत्येकाने एकेकाने येऊन आमच्याकडे जबाब नोंदवायचे आहे. बाकी आपले पुरवठा निरीक्षण अधिकारी साहेब आले नवीनच, विशाल कांगणे सर, मी त्यांना विनंती करतो की आता तुमची निर्देशांची सांगत. आता पुन्हा इंग्रजीच्या दुकानाचे बयान घेण्याबद्दल चौकशीसाठी आलेलो आहे आणि बयान घेणार. तुमच्या आता बयान घे सर, काय तुमचं मत आहे काय नाही. ओके. तुम्हाला
नाही चालत. साहेबांची सही घेऊन यायची ना, माझ्याकडे चालू होती नंदुरबार मधनं सही शिक्का घेऊन यायचं आणि तिथे टाकून असं हे कसं डी दाखवलं, कसं डी दाखवतं, डिलेट केलं मी दाखवते डी कसं दाखवतं. कमी झाले कसं आधार कार्ड धुळे येथील लोकमान्य नर्सिंग इन्स्टिट्यूट येथे आचार्य चाणक्य कौशल्य विकास केंद्राचे आज प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या हस्ते ऑनलाईन उद्घाटन करण्यात आले. या कौशल्य विकास संकल्पनेचा अधिकाधिक लाभ युवक युवतींनी घ्यावा असे आवाहन इन्स्टिट्यूटचे प्रमुख डॉक्टर संजय खोपडे यांनी केले. कौशल्य विकास संकल्पनेचा अधिकाधिक लाभ युवक युवतींना व्हावा या दृष्टिकोनातून नामांकित विद्यालयांमध्ये आचार्य चाणक्य कौशल्य विकास केंद्र स्थापन करून महाविद्यालयीन युवक युवतींना रोजगारक्षम बनविण्याच्या दृष्टीने प्रमोद महाजन कौशल्य व उद्योजकता विकास अभियान योजनेच्या धर्तीवर नामांकित महाविद्यालयांमध्ये आचार्य चाणक्य कौशल्य केंद्राची स्थापना केली आहे. त्या अंतर्गत लोकमान्य हॉस्पिटलमधील लोकमान्य नर्सिंग इन्स्टिट्यूट येथे ऑनलाईन प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या हस्ते कार्यक्रम झाला. या कार्यक्रमास माजी महापौर प्रतिभा चौधरी, माजी नगराध्यक्ष अशोक खोपडे, भाजपाचे शहर जिल्हाध्यक्ष गजेंद्र अंपळकर, माजी नगरसेवक अमोल मासुळे, श्याम लोकरे, प्रतीक करपे, विजय सोनार, इन्स्टिट्यूटचे प्रमुख डॉक्टर संजय खोपडे, डॉक्टर बिंदू खोपडे, नर्सिंगमधील विद्यार्थी विद्यार्थिनी उपस्थित होते. धुळे शहरातील लोकमान्य हॉस्पिटल येथील लोकमान्य नर्सिंग इन्स्टिट्यूट यांच्या वतीने महाराष्ट्रातील वर्धा येथे प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या हस्ते चाणक्य कौशल्य केंद्र, युवक युवतींना मोफत कौशल्य प्रशिक्षण, स्वावलंबनासाठी कौशल्य प्रशिक्षण यांच्यासह अनेक योजनांचे लोकार्पण कार्यक्रमात करण्यात आले. त्याचे ऑनलाईन प्रक्षेपण लोकमान्य नर्सिंग इन्स्टिट्यूट येथे करण्यात आले. आज 20 सप्टेंबर 2024 आजच्या या पावन दिनी भारत सरकार मार्फत कौशल्य आणि रोजगार नाविन्य विभागामार्फत सुरू करण्यात आलेला आचार्य चाणक्य कौशल्य विकास केंद्राचा आपल्या धुळे येथील लोकमान्य इन्स्टिट्यूट ऑफ नर्सिंगमध्ये त्या कार्यक्रमाचा शुभारंभ इंटरनेटच्या माध्यमातून आपल्या देशाचे माननीय पंतप्रधान आदरणीय नरेंद्रजी मोदी साहेब यांच्या हस्ते करण्यात आला. हा कार्यक्रम करत असताना साहेबांचं लोकेशन हे अकोला, अमरावती. त्यांच्यासोबत महाराष्ट्राचे मुख्यमंत्री आदरणीय शिंदे साहेब होते, देवेंद्रजी फडणवीस साहेब होते, अजितदादाजी पवार होते आणि संपूर्ण मंत्रिमंडळातले इतर महत्त्वाचे व्यक्ती होते. त्यांनी आज 12:30 वाजता ह्या कार्यक्रमाचं इंटरनेटच्या माध्यमातून उद्घाटन केल्याचे जाहीर केलेले आहे. या कार्यक्रमामध्ये आम्ही आमच्या लोकमान्य नर्सिंग कॉलेजमध्ये नर्सिंगशी संबंधित विद्यार्थ्यांना ट्रेनिंग देणार आहोत. वर्ष 2023-24 साठी एकूण 150 विद्यार्थ्यांना ट्रेनिंग देण्याचं आमचं मानस आहे. तेवढी बॅचसुद्धा भेटलेली आहे. बॅचची सुरुवात पुढच्याच महिन्यामध्ये सुरू होणार आहे. हा कार्यक्रम देशाचं भवितव्य बदलेल. अगदी कमी काळामध्ये नागरिकांना, खास करून तरुण मुलामुलींना शिक्षणाची खूप चांगली संधी मिळणार आहे. व्यवसायाच्या खूप चांगल्या संधी मिळणार आहे. शासनाच्या धोरणाप्रमाणे आर्थिक सहाय्य देखील मिळणार आहे. तसेच शिक्षण घेत असताना देखील प्रोत्साहन भत्ता मिळणार आहे. मागच्या वर्षी कोरोना काळामध्ये ज्यावेळेस देशासह आपल्या गावावर देखील एवढं मोठं संकट आलं होतं, त्यावेळेसच्या सरकारने
देखील असाच उपक्रम केला होता आणि त्यावेळेस आम्ही 110 करोना वॉरियर्स तयार करून या समाजाला दिले होते, ज्यांनी नंतर अनेक दिवस अनेक वर्ष दवाखान्यामध्ये काम केलेलं आहे व त्यांचं काम सध्या देखील सुरू आहे. माझं आव्हान आहे तमाम जनतेला की ह्या कार्यक्रमाची आपण नक्की त्या कार्यक्रमाचा फायदा घ्यावा. धुळे जिल्ह्याचं जे रोजगार कार्यालय आहे, समाज कल्याण कार्यालय आहे, तिथे याची माहिती उपलब्ध आहे. आपण मला बघत असाल तर माझ्याकडे आहे, मी देखील तुम्हाला पण याची माहिती देणार. महाविकास आघाडीचे सरकार सत्तेत आल्यास आम्ही सर्वप्रथम मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना बंद करू असे विधान करून महाराष्ट्रातील लाडक्या बहिणींचा अपमान केल्याची प्रतिक्रिया व्यक्त करीत काँग्रेसचे नेते सुनील केदार यांच्या निषेधार्थ आज धुळे शहरात शिवसेनेच्या शिंदे गटाच्या वतीने निषेधात्मक आंदोलन करण्यात आले. शिवसेना शिंदे गटाचे जिल्हा प्रमुख सतीश महाले व महानगर प्रमुख संजय गुजराती यांच्या नेतृत्वाखाली शिवसेना महिला आघाडीच्या वतीने सुनील केदार यांच्या प्रतिमेला जोडे मारून व त्यांच्या विरोधात घोषणा देऊन निषेध करण्यात आला. यावेळी शिवसेना महिला आघाडीच्या महानगर प्रमुख सौ रेखाताई साळुंखे, उपमहानगर प्रमुख सौ मनीषाताई पाटील, सौ सोनालीताई सोनवणे, सौ मनीषाताई हिंगोणे, सौ आशाताई जाधव, सौ रुपालीताई पाटील, वंदनाताई वाणी, अश्विनीताई संन्यासी, पूनमताई पगारे, सपनाताई कोल्हेकर, हर्षदाताई कोठावदे, सोनालीताई पवार, मोनालीताई शिंदे, पूजाताई कणके, भाग्यश्रीताई सोनवणे, पूजाताई हिंगोणे, रेवतीताई हिंगोणे, ईश्वरीताई कोतकर, प्रज्ञाताई भदाणे, प्रियंकाताई जाधव आदी महिला पदाधिकारी उपस्थित होत्या. धुळे शहरात मुस्लिम बांधवांचा पवित्र ईद ए मिलाद निमित्त शहरातील विविध प्रमुख मार्गांवरून भव्य जुलूस काढण्यात आला होता. या जुलूसमध्ये बहुसंख्येने मुस्लिम समाज बांधवांचा सहभाग होता. तसेच या जुलूसचे शहरातील प्रमुख चौकांमध्ये विविध राजकीय पक्षांच्या पदाधिकाऱ्यांसह सामाजिक कार्यकर्त्यांनी स्वागत केले. ईद ए मिलाद आणि गणपती विसर्जन सोहळा 17 रोजी आल्यामुळे हा काल 19 रोजी भव्य स्वरूपात करण्यात आला. शहरातील प्रमुख मार्गांवरून मार्गक्रम झालेले या जुलूसचे विविध राजकीय पक्ष व सामाजिक संघटनांकडून पुष्पगुच्छ देऊन स्वागत करण्यात आले. शहरातील आग्रा रोडवर शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटातर्फे आयोजित करण्यात आलेल्या कार्यक्रमात देखील या जुलूसचे स्वागत करण्यात आले. या प्रसंगी पक्षाचे पदाधिकारी अमजद खान, हाजी इस्माईल पठाण, अतुल सोनवणे, माजी आमदार शरद पाटील, डॉक्टर सुशील महाजन, महेश मिस्त्री, धीरज पाटील, भरत भाऊ, आरिफ समद शहा, अझहर शेख, मजीद खाटिक, गवाभाई, खालिद अन्सारी, सरवर अन्सारी, तौशिफ भाई, गुड्डू भाई, अझहर भाई, मोहसिन काझी, सोहेल शेख, नोमान खाटिक, मोहसिन शेख, समीर सय्यद, तन्वीर शेख आदी उपस्थित होते. पर्यावरणाचा समतोल कसा राखण्यात यावा या पार्श्वभूमीवर विरार येथील महाआदिशक्ती प्रतिष्ठानतर्फे गणेश उत्सवानिमित्त पर्यावरण स्नेही स्पर्धा आयोजित करण्यात आली होती. या स्पर्धेत विजेत्या मंडळांना काल आयोजित कार्यक्रमात पारितोषिक देऊन गौरविण्यात आले. प्रथम बक्षीस विरार पश्चिम येथील श्री सिद्धिविनायक मंडळाला तर द्वितीय पारितोषिक लंबोदर मित्रमंडळ काचबंगला विरार पूर्व आणि तिसरे पारितोषिक महागणपती फाउंडेशन नारंगी बायपास रोड विरार पूर्वला भेटले. तर उत्तेजनार्थ पारितोषिक आई जीवदानी मित्रमंडळ पाय पायरी यास मिळाले. तसेच घरगुती स्पर्धेत प्रथम क्रमांक कल्पेश भाई यांनी खंडोबा मंदिराचा देखावा सादर केला होता. द्वितीय क्रमांक सौ साक्षी खेडकर विरार पश्चिम, यावेळी त्यांनी करवंटीपासून देखावा सादर केला होता. तर तृतीय क्रमांक बबन चव्हाण विरार पूर्व चंदनसार यांनी आगरी समाजावर देखावा सादर केला होता. या स्पर्धकांना त्या ठिकाणी विजेते म्हणून बक्षीस देण्यात आलेत. धुळेकरांच्या आग्रहाखातर जैन सोशल ग्रुप प्लॅटिनम तर्फे मान्सून शॉपिंग फेस्टिवलचे आयोजन करण्यात आले आहे. दिनांक 20, 21, 22 सप्टेंबर 2024 पर्यंत हे फेस्टिवल राहणार आहे. फेस्टिवलची वेळ सकाळी 10 ते रात्री 9 वाजेपर्यंत आहे. या शॉपिंग फेस्टिवलला धुळेकरांनी लाभ घ्यावा असे आवाहन आयोजकांनी केले आहे. या फेस्टिवलमध्ये प्रवेश फी विनामूल्य ठेवण्यात आली आहे. या मान्सून शॉपिंग फेस्टिवलचा धुळेकरांनी लाभ घ्यावा असे आवाहन अध्यक्षा श्रीमती कल्पनाजी सिसोदिया, सचिव चारुल सुराणा यांनी केले आहे. जैन सोशल ग्रुप प्लॅटिनम तर्फे मान्सून शॉपिंग फेस्टिवलचं आयोजन करण्यात आलेलं आहे. स्वर्गीय राजेंद्रजी सिसोदिया यांच्या आशीर्वादाने जैन सोशल ग्रुप प्लॅटिनम यांची सुरुवात झालेली आहे. आज या कार्यक्रमात काही मोठे डेलिगेट्स आलेले आहेत. आमचे जैन समाजाचे संपत्ती क्रांतीलालजी चोरडिया, त्याच्यानंतर ममता भाभी, अग्रवाल समाजाचे अध्यक्ष, अनेक डेलिगेट्स इथं आलेले आहेत. डॉक्टर
इंदोडे आलेले आहेत आणि डॉक्टर मुक्ता आलेले आहेत, असे रोटरी क्लब प्रेसिडेंट आलेले आहेत आणि असे अनेक डेलिगेट्स येऊन या कार्यक्रमाचं आज आपण गणपती पूजन केलेलं आहे. आर्पिक ज्वेलर्स प्रायोजित आर्पिक ज्वेलर्स व आयकॉन बिल्डर प्रायोजित मान्सून फेस्टिवलचं आयोजन आज 20 सप्टेंबर येथे करण्यात आलेलं आहे. 3 दिवस चालणारा हा 20, 21, 22 3 दिवस चालणारा हा जो फेस्टिवल आहे, यात 50पेक्षा अधिक स्टॉल जे खरेदीसाठी शॉपिंगचे स्टॉल लागलेले आहे आणि खाना खजाना, गेम झोन, बिल्डकॉन इतर विविध पद्धतीचे स्टॉल लागलेले आहेत. मी संस्थेचा सेक्रेटरी चारुल सुराणा व आमचे झोन कोऑर्डिनेटर दिलीपजी कुचेरिया सोबत राजेंद्रजी बापडा, दीपकजी चतुर्मुदा, दिनेशजी मुद्दा, दिलीपजी चौडिया, अजितजी चौडिया, दिलीपजी कोठारी, संदेशभाई गांधी, अजित बर्डिया, सुनील बन्साली, दिनेशजी मुद्दा, अनेक सुरेंद्रजी बन्साली, अनेक संतोषभाई जैन, अनेक पदाधिकारी आणि आम्ही 2 महिन्यापासून या प्रोग्रामची मेहनत करतोय. सगळ्यांनी उचित प्रतिसाद दिला. या ज्या सगळ्या माता भगिनी ज्यांनी आमचा विश्वास ठेवून स्टॉल लावलेला आहे त्यांच्याही मी आणि हा पहिलाच वर्ष असून आम्हाला भरभरून रिस्पॉन्स मिळाला आहे, त्यांचे पण आम्ही आभार मानतो. आणि धुळेकर जनतेने या फेस्टिवलचा आनंद 3 दिवस चालणारा या फेस्टिवलचा हे घ्या. हा फेस्टिवल अग्रवाल विश्राम भवन अग्रेसर लॉनच्या डोममध्ये 3 दिवस चालणार आहे, 20, 21 आणि 22. तरी सगळ्यांनी याचा लाभ घ्यावा असे मी सकाळी 10 वाजेपासून तर रात्री 9 वाजेपर्यंत चालणारा हा फेस्टिवल आहे, तर सगळे धुळे नागरिकांनी याचा लाभ घ्यावा असे मी निवेदन करतो आणि सगळ्यांना सांगतो कार्यक्रमाची आमची सुरुवात झालेली आहे, तरी आपण यावं ही नम्र विनंती. धुळे शहरातील जैन ओसवाल बोर्डिंग शेजारील अंधशाळेत राष्ट्रीय दृष्टिहीन संघ महाराष्ट्र राज्याची निवडणूक प्रसार सभा आज उत्साहात संपन्न झाली. यानिमित्त भटक्या विमुक्त भारतीय जनता पार्टीचे जिल्हाध्यक्ष सोपान पाटील यांच्याकडून शाखेतील अंध मुलांना मिष्टान्न भोजनाचे वाटप करण्यात आले. धुळे शहरातील गणपती मंदिर रोडवरील जैन ओसवाल बोर्डिंग शेजारील अंधशाळेत झालेल्या या प्रसार सभेला महासचिव डी.पी. जाधव, प्रोफेसर आर.के. रेट, ट्रेनिंग सेंटरचे संचालक राजेंद्र देवरे, कार्यकारिणी सदस्य गोरख दरंदरे, नितीन सोनार, गिरीश नंदन, हर्षल गर्दे, शाळेचे मुख्याध्यापक पी.आर. पाटील तसेच जिल्हाध्यक्ष सोपान पाटील, प्रकाश खेरणार, भूषण वाघ, भाऊसाहेब हिरे, शिवाजीराव पाटील, सुधीर मासोळे, गुड्डू पाटील, पोपट मोरे, विशाल पाटील, हिलाल वाघ, काळू खांडेकर आदी उपस्थित होते. संघ महाराष्ट्र नॅशनल ऑफ द फॅट्रिशियन ब्लाइंड या संस्थेच्या वतीने आजची जी प्रचार सभा आहे नाशिक विभागीय शाखा नाशिक यांच्या वतीने आपण इथे धुळे अंधशाळेमध्ये आयोजित केलेली आहे. आणि त्याचं जे भोजनाचं व्यवस्था आहे ते माजी पंचायत समिती सदस्य व एक चांगले समाजसेवक दादाश्री सोपनदादा पद्मर यांच्याकडून करण्यात आलेली आहे. मला कुठं सहकार्य लागलं धुळ्यामध्ये तर मला दादांचं नाव माझ्या डोळ्यासमोर येतं. दादांचे हार्दिक हार्दिक अभिनंदन. दादांच्या हातून अशीच पुढं ही चांगल्या प्रकारे समाजसेवा घडो हीच बाप्पा विघ्नहर्ता चरणी प्रार्थना करतो आणि तर दादांच्या कार्याला माझा सलामच आहे. परंतु असेच दादांसारखे समाजसेवक धुळ्यामध्ये किंवा पूर्ण महाराष्ट्रामध्ये जरी घडले तरी चालतील, कारण की आमची जी संस्था आहे पूर्ण महाराष्ट्रभर काम करते. त्यामध्ये नाशिक, नगर, आता 5 जिल्ह्यांची ही निवडणूक आहे. त्याच्यामध्ये नाशिक, नगर, जळगाव, नंदुरबार आणि धुळे या 5 जिल्ह्यामधून आपण प्रतिनिधित्व करत आहोत. तर त्या सर्व उमेदवारांना माझ्याकडून हार्दिक हार्दिक शुभेच्छा देतो आणि दादांचं खरंच खूप खूप अभिनंदन की त्यांनी माझ्या शब्दाला मान देऊन आज इथं ते आलेत. त्यांच्यासोबत जे सहकारी आलेले आहेत त्यांचासुद्धा मी खरंच आभार व्यक्त करतो आणि एका गोष्टीची दिलगिरी व्यक्त करतो की दादा माझ्या आधी इथं आले आणि कार्यक्रमाला थोडी लेट झाली त्याबद्दल क्षमा असावी. शेवटी पुन्हा एक नजर आजच्या ठळक घडामोडींवर. साक्री तालुक्यातील इंदिवे येथील स्वस्त धान्य दुकानाची पुरवठा अधिकाऱ्यांच्या आदेशावरून चौकशी.
महाविद्यालय येथे आचार्य चाणक्य कौशल्य विकास केंद्राचे प्रधानमंत्री यांच्या हस्ते ऑनलाईन उद्घाटन. काँग्रेसचे नेते केदार यांच्या विरोधात धुळ्यात शिवसेना शिंदे गटाचे आंदोलन. धुळ्यात निघालेल्या ईद ए मिलाद निमित्त जुलूसचे विविध राजकीय पक्षांकडून स्वागत. विरार शहरात गणेश उत्सवाच्या पार्श्वभूमीवर घेण्यात आलेल्या पर्यावरण स्नेही स्पर्धेतील विजेत्यांना पारितोषिक वितरित. धुळ्यात जैन सोशल ग्रुप प्लॅटिनम तर्फे मान्सून शॉपिंग फेस्टिवलचे आयोजन. धुळ्यातील अंधशाळेत राष्ट्रीय दृष्टिहीन संघ महाराष्ट्र राज्याची निवडणूक प्रचार सभा संपन्न. याचबरोबर माता हिंगलाज टीव्ही न्यूजचं बातमीपत्र संपलं. भेटूया पुढील बातमीपत्रात. तोपर्यंत नमस्कार. जय हिंगलाज.